नमस्कार. आजची रेसिपी मेथी बेसन. त्यासाठी मी मूठभर मेथी पाण्यात बुडवून 5 मिनटासाठी ठेवली आणि 5 मिनटानंतर तिला चाळणीत काढून नितळवून ती बारीक चिरून घेतली. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 6-7 हिरव्या मिरच्या, 6-7 लसूण पाकळ्या हे मिक्सरला फिरवून घेतले. मी इकडे कोथिंबीर घालायची विसरली, त्यामुळे पुन्हा कोथिंबीर घालून मी ते फिरवून घेणार आहे. यानुसार कोथिंबीर घालून फिरवून वाटण तयार करून साईडला ठेवले. दुसरीकडे मेथी बारीक चिरून घेतली. याप्रमाणे मेथी बारीक चिरून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाव कप तेल घातले. तेल गरम झाले की पाव चमचा हिंग घालून एक बारीक चिरलेला कांदा घालून तो तेलावर चांगला परतून घेतला. चवीनुसार मीठ घालून कांदा परतून घेऊया. 2 मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले हिरवे वाटण घालूया. मिरचीचा ठेचा तो तेलावर चांगला परतून घेऊया. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत हा तेलावर परतून त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया. मिक्स करून यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून ती 2 मिनटं तेलावर परतून घेऊया. यानुसार भाजी मिक्स करून तेलावर परतून त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून ते मिक्स करून घेऊया. पाण्याला थोडी उकळी आली की त्यामध्ये 1 वाटी बेसन घालून ते मिक्स करून घोटून घेऊया. ही प्रक्रिया झटपट असावी जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. यानुसार मिक्स करून यावर झाकण ठेवून हे मंद आचेवर हे पहा यानुसार घोटून घेऊया. यावर झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनटं हे शिजवून घेऊया. यानुसार 10 मिनटानंतर ते मिक्स करून सर्विंग प्लेटमध्ये काढून भाकरीसोबत सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.